पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जींच्या सत्तेला सुरुंग, स्वतःच्याच मतदारसंघातही दारुण पराभव. भाजपचे सुवेंदू अधिकारींचा 15,114 मतांनी दणदणीत विजय. दिदींना 58,349 मतं. पश्चिम बंगालच्या भाग्याचा नवा अध्याय सुरू. श्यामाप्रसाद मुखर्जींचं अनेक वर्षांचं स्वप्न पूर्ण झालं. पश्चिम बंगाल आता भयमुक्त आणि विकासयुक्त. भाजपच्या मोठ्या विजयानंतर पंतप्रधान मोदींनी मानले आभार. भवानीपूर मतमोजणी केंद्रावरती मला मारहाण, लाथ मारण्यात आली. ममता बॅनर्जींचा गंभीर आरोप. टीएमसीच्या बूथ एजंटला देखील मारहाण झाल्याचा दावा. फेर मतमोजणीची मागणी. ममता बॅनर्जींना कंटाळलेल्या जनतेनं हिंदुत्वाला मतं दिली. सुशिक्षित मतदारांनी ममतांना नाकारलं. भाजपच्या विजयावर सुवेंदू अधिकारी यांची प्रतिक्रिया. पश्चिम बंगालमध्ये कमळ फुललं. भाजप 200 पार. ममता बॅनर्जींच्या पक्षाचा पराभव. तृणमूल काँग्रेसच्या वाट्याला फक्त 79 जागा. पश्चिम बंगालसह तामिळनाडू आणि केरळमध्ये सत्तांतर. भाजप पहिल्यांदाच बंगालमध्ये सरकार स्थापन करणार. केरळमध्ये काँग्रेसच्या हाती सत्ता, तर तामिळनाडूमध्ये थलपती विजयच्या टीव्हीकेचा मोठा विजय. तामिळनाडूत थलपती विजयचा टीव्हीके सर्वात मोठा पक्ष. डीएमके सत्तेबाहेर. स्टॅलिन यांचा पराभव. विजयच्या टीव्हीके पक्षाला 107 जागा, तर डीएमकेला 72 आणि एडीएमकेला 55 जागा. केरळमध्ये बदल. काँग्रेसचा विजय. डावे सत्तेबाहेर. काँग्रेस असलेल्या यूडीएफला 102, तर डाव्यांच्या आघाडीला 35 जागा. आसाममध्ये भाजपची हॅट्रिक. काँग्रेस पिछाडीवर 101 जागा मिळवत हेमंत बिस्वा शर्मांनी गड राखला. काँग्रेसच्या वाट्याला 23 जागा. काँग्रेसचे नेते गौरव गोगोई यांचा देखील पराभव. पुदुच्चेरीत पुन्हा एनडीएचीच सत्ता येणार. 21 जागांवर आघाडी, तर काँग्रेस आणि डीएमकेच्या आघाडीला 4 जागा. एन रंगस्वामी सलग दुसऱ्यांदा मुख्यमंत्री होणार.